पुढच्या काळामध्ये गंजतील, त्यांचं मायलेज कमी होणार, अनेक गोष्टींमध्ये गाड्यांचं नुकसान होणार. वाहनधारकांच्या तक्रारी खरोखर तथ्यहीन आहे असं वाटतं मग विश्वासजी अशा वेळेला? बघा, काही जिनेन केसेस असतील, मात्र मी आपल्यास विचारू इच्छितो, जेव्हा E10 आलं, E10 नंतर असा गदारोळ माजला नाही. आता झालं काय, एक दिपके उडतो आणि दिपके यश मिळालं म्हणून त्यांना हे E20 वर देखील आघात करतात आहे. E20च्या माध्यमातून कोणाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही त्रास होत नाहीये. इथेनॉल मिश्रण केल्यामुळे मायलेज, काय म्हणतात, ऐकू द्या, ऐका जरा, तुमचं ऐकलं मी. इथेनॉल मिश्रण केल्यामुळे त्याचा जो उष्मांक असतो, जे कॅलोरिफिक व्हॅल्यू असते कमी असते, त्यामुळे मायलेज कमी होऊ शकतं. मात्र देशाच्या दृष्टीने आपल्याला हे 20% ब्लेंडिंग आवश्यक आहे की नाही याचा विचार झाला पाहिजे. आपल्याला याच्यात मार्ग काढत पुढे पुढे जायचं आहे. आता रविवारपेक्षा आपण याचे दर कमी करू शकतो का? दर नक्कीच कमी करू शकतो. मात्र भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही आपण आजचे दुधाचे भाव अशा प्रकारे आपण रोज कमी जास्त करू शकत नाही. जसं हे आपलं युद्ध पेटल्यानंतर अमेरिकेसारख्या आणि अनेक देशांनी 80% पेट्रोलचे भाव वाढवले. आपण वाढवले नाही. आपला अप्रोच या बाबतीतला वेगळा असतो आणि आवश्यक तेव्हा आपण दर कमी करतो. या सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, याच महाराष्ट्र सरकारने 5 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी केले आहे. त्यामुळे भारत हा पूर्ण साधक बाधक विचार करून आपली अर्थव्यवस्था टिकवायची, गती टिकवायची, डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज देखील करायच्या, शिक्षणासाठी देखील खर्च करायचा, डिफेन्ससाठी खर्च करायचा, या दृष्टीने लॉंग टर्म आपण प्लॅन करत असतो. बरं, पण मग रुबेन, तुम्हाला असं वाटतं का की E20 विरोधात आता देशव्यापी जन आंदोलन करण्याची वेळ नेमकी का आलेली आहे? आणि जसं पाठक सर पण म्हणाले की काही जेन्युइन केसेस असतील, मात्र गाड्या रोज बंद पडणं असेल, अनेक शंका कुशंका वाहनधारकांमध्ये आहे, त्याचं शंका निरसन कोणी करावं? नाही सर, म्हणजे आता विश्वास पाठकजी म्हणताय की कुठेही काही प्रॉब्लेम नाही. मी विश्वासजींना रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही जरा तुमच्या पेट्रोल पंपला जा आणि तिकडे बघा आणि तुम्ही 5 मिनिट थांबा आणि सांगा मी भाजपचा प्रवक्ता आहे आणि भाजपचा आणि आमच्या सरकाराप्रमाणे कुणाला काही त्रास होत नाही. तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा, सगळ्यांना त्रास होतोय. दुसरं म्हणजे संसदेत जेव्हा हे डिबेट झालं, आमचं संजय सिंगांनी प्रश्न उपस्थित केला, तेव्हा सरकारच्या औपचारिक रिप्लाय होतं 2 ते 6%, म्हणजे हे सरकारने मान्य केलंय. अप टू 6% एफिशियन्सी ड्रॉप होते. नंबर 1. नंबर 2, महत्वाचं म्हणजे हे पाठकजी बोलत होते की अरे युद्ध पेटला, हे झालं ते झालं. अरे जेव्हा ग्लोबल प्राइसेस म्हणजे रिडक्शन झालं, इथे मोदी सरकारने काही रिडक्शन नाही केली. नंबर 1. नंबर 2, E20चं जेव्हा हे मिश्रण बद्दल सांगता, ते E20चं मिश्रण जेव्हा करतात तर फ्युल हॅज टू गेट चिपर ना, म्हणजे हे कमी झालं पाहिजे ना. तर हे त्याचं म्हणजे बेनिफिट हे कंझ्युमरपर्यंत पोहोचत नाही. आणि शेवटी म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हे मोदींनी देशाला म्हणजे बोलावं, सांगावं की ट्रम्पचं काय आहे त्यांच्यावर की ते अमेरिकेच्या दबावाखाली त्यांच्या इथेनॉल इम्पोर्ट करता. आता विश्वास पाठकजी म्हणत होते की आम्हाला इम्पोर्ट बिल कमी करायची आहे, आम्हाला आयात कमी करायची आहे. तर तुम्ही 5 टाइम्स तुम्ही जे 3 वर्षापूर्वीचं इथेनॉलची इम्पोर्ट होती, तुम्ही 5 टाइम वाढवली. म्हणजे काय होत चाललंय इथे? मोदी सरकाराचं काही म्हणजे पॉलिसी नाही, काहीच त्यांना करायचं नाही. गडकरीचं आम्ही बघितलं, सियान अॅग्रोचं जनतेने बघितलं. गडकरींनी, म्हणजे मी स्वतः वकील आहे, गडकरींनी डेफॅमेशनचा नोटिसेस जितकं लोकांना पाठवायचं आहे त्यांनी पाठवू द्या. पण वस्तुस्थिती आहे की ज्या सियान अॅग्रो, गडकरीच्या मुलांचं जे कंपनीज आहे, त्यात ज्या पद्धतीने म्हणजे प्रॉफिटची वाढ झाली आहे ते कुठेही दुसरं इथे पूर्ण देशात कुठेही असं कंपनी नाहीये. बरं रुबेनजी, तुम्ही जे म्हणताय विश्वास पाठकांकडनं आपण उत्तर घेऊयात. विश्वासजी, E20 लागू करण्यापूर्वी जुन्या वाहनांवर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास झालेला होता का? बरं, दुसरीकडे जसं आता रुबेन यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की ग्राहकांना या सगळ्या गोष्टींचा फायदा कधी होणार, आणि त्यांचा एक आरोप आहे तुमच्यावरती की अमेरिकेच्या दबावाखाली सरकार हे सगळं करतंय का? हास्यास्पद. अमेरिकेचा काय दबाव येणार आपल्यावर की आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा, आपल्या शेतकऱ्यांचं हित आपण साधणार आणि म्हणून शेतकऱ्यांच्या खिशात पैसा जावा म्हणून आपण इथेनॉल निर्मिती करा असं म्हणताय. पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की त्यांनी तोच तो विषय परत मांडला
इथेनॉल दर कमी व्हायला पाहिजे. मी म्हणतो कमी व्हायला पाहिजे, पण हे सरकार जबाबदारीने पावलं टाकून योग्य वेळेस तो निर्णय घेत राहतो. आता इथेनॉल जो विषय आहे हा आपल्याला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बदलणारा असा हा एक निर्णायक विषय आहे जो आपण हाती घेतलेला आहे. आणि याच्यासाठी आपण टेक्निकल कोणाचं हे घेतलंय का, तर IIT मुंबई, IIT चेन्नई सगळ्या एक्सपर्ट लोकांनी सर्टिफाय केलं की काही प्रॉब्लेम नाही. टोयोटा सारख्या कंपनीचे मालक पुढे आलेले आहेत. आज 40% मारुती सुझुकीची आहे. 40% या आपल्या गाड्या या मारुती सुझुकीच्या आहेत. त्यांनी सांगितले की असे कुठे कंपनी नाही. तर मग केजरीवाल सांगतील रस्त्यावर उसळतील म्हणून की अराजकता पसरवायची का? मला असं वाटतं की हे सरकार अतिशय जबाबदारीने घेत आहे. याच्यातनं आपली अर्थव्यवस्था सुधारणार आहे. केवळ विरोधाला विरोध करून काही उपयोग नाही. बरं, दोघांसाठी एक कॉमन प्रश्न जाता जाता, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याला. रुबेन, मी आपल्याकडे येतो. वाहनांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारायला हवी असं तुम्हाला वाटतं का? नितीनजी गडकरी म्हणालेले होते की जर कुणाच्या वाहनांमध्ये असा बिघाड होत असेल तर आम्हाला मेल करा. जर ईमेलनं हे प्रश्न सुटतील असं वाटतं? नाही, असं अजिबात नाहीये. बीजेपी पूर्णपणे डिस्कनेक्ट झाली आहे. ज्या पद्धतीने पाठकजी म्हणताय की इथे कुणालाही प्रॉब्लेम त्रास होत नाहीये. मी परत त्यांना सांगू इच्छितो, एखाद्या पेट्रोल पंपमध्ये तुम्ही बघा, तुम्ही सोशल मीडियावर बघा, सगळीकडे त्राही आहे आणि सगळ्यांना प्रॉब्लेम होत झाला. हे म्हणजे भाजपचा गडकरी, शाह, मोदी सारखे यांच्याकडे म्हणजे सरकारातले म्हणजे हे पैशातले वाहने नाहीये, ते जनतेचा हार्डवर्क आणि मेहनतीचे पैशाचे ते व्हेकल्स आहे. आणि ज्यांना फटका बसतोय त्यांनाच माहित आहे की किती त्यांना प्रॉब्लेम्स होत आहे. सरकार पाहताय, सरकार पूर्णपणे डिस्कनेक्टेड झाली आहे. आणि आम्ही बघितलंय की ज्या पद्धतीने जनतेचा कौल त्यांच्या विरोधात चालली आहे, येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पाहायला मिळेल जर हा पॉलिसी. हाच प्रश्न तुम्हाला देखील आहे की सर्वसामान्य ग्राहकांच्या वाहनांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी सरकार घेईल का, आणि एका ईमेलनं प्रश्न सुटतील का? 100% सुटतील. त्याची एक प्रोसेस आहे. डायरेक्ट सरकारकडे जायची आवश्यकता नाही. प्रत्येक कंपन्यांनी गॅरंटी पिरियडमध्ये, वॉरंटी पिरियडमध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून त्याला कव्हर दिलेला आहे. ते जर नसेल तर सरकारने त्याच्याबद्दल देखील भूमिका मांडलेली आहे. मला असं वाटतं की हा जो ग्राहक आहे हा कार वापरणारा ग्राहक आहे. आज माझ्याकडे 2019ची गाडी आहे आणि मलाही कुठे काही अडचण आलेली नाही अजिबात. आणि जरी अडचण आली तरी मी भारताचा नागरिक आहे आणि मला माहित आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे देशाच्या हितासाठी जर पावलं उचलत असतील, इतर देशांमध्ये 100% इथेनॉल आहे, ब्राझीलमध्ये 100% आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये आहे. आपण आहोत कुठे? ज्या फार मोठे इम्पोर्ट बिल आहे ज्या देशांमध्ये, त्यांनी असे पावले घेतलेले आहे. आपण घेणं आवश्यक आहे. हे जे अराजकता माजवणारे मुख्यमंत्री आहेत ना, हे यांना ते शोभतं. ते यांनी दिल्लीमध्ये काय दिवे लावले हे जनतेने बघितलं. मात्र मोदीजींसारखं जे जबाबदार नेतृत्व आहे हे योग्य पावलं उचलतात आहे. आणि हे जे कारवाले कन्झ्युमर्स आहेत हे एक भारतीय नागरिक म्हणून, सिटीजन म्हणून आम्हाला सपोर्ट करतात आहे. रुबेन, बोला थोडक्यात. अरे नाही, म्हणजे काय म्हणताय, अराजक पसरवणारे त्यांचे प्रधानमंत्री. हे पॉलिसी म्हणजे जे ब्राझील बद्दल ते म्हणताय, ब्राझीलमध्ये 30 वर्ष लागले E0 ते E5 साठी, आणखी 20 वर्ष लागले E5 ते E10 साठी. तुम्ही काय म्हणताय? तुम्ही जे आता ते रिपोर्टची जे हवाला देताय, कुठे रिपोर्ट पब्लिक डोमेन? एकही रिपोर्ट मला सांगा, एकही रिपोर्टचा हवाला द्या. एक्सपर्ट्सनी सांगितलं, मी आहे इंजिनियर. एक रिपोर्ट सांगा, पियर रिव्ह्यूड रिपोर्ट. तर कुठे आहे तुमचा रिपोर्ट? काही नाही. जनता त्रस्त झाली आहे आणि जनता तुम्हाला उत्तर देते. चेन्नई, IIT मुंबई यांच्याकडनं तो सर्टिफाय केलेला आहे. टोयोटा कंपनीने ते सर्टिफाय केलेलं आहे. ऐका, तुम्ही कुठे रिपोर्ट? तुम्ही हवेत बोलता. मला सांगा, इथेनॉलचा आपण इम्पोर्ट करतो, कुठून आणला तुम्ही? फालतू शोध. तुम्ही काय तुमच्या केजरीवालांसारखे बोलता का? तुम्ही स्वतःला वकील समजता, जरा जबाबदारी बोला. इथेनॉलचं आपण इम्पोर्ट करतो, हा शोध तुम्ही कुठून लावला? इथेनॉल आपल्या देशामध्ये निर्माण व्हावं, शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण व्हावं, पैसे वाचून त्यांना मिळावे. कॉमर्स मिनिस्ट्रीचं तुमचं इम्पोर्ट बिल बघा. काय म्हणताय तुम्ही पाठकजी? तुमचं मोदी सारखं वागू नका इकडे. E20 इथेनॉलचा मुद्दा सध्या संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ग्राहकांचं होणारं नुकसान याची जबाबदारी नेमकी